आता मी आज आढावा घेत होतो. 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले. पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे. नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणी आणि पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता येणार आहे. म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज एकत्रितपणे 2 हप्ते सोडण्यात येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता, जून महिन्याचा 12वा हप्ता म्हणजेच टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज पात्र असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मे महिन्याचा 11वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे आणि जून महिन्याचा 12वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजे टोटल मिळून 7,200 कोटी निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर केला जाणार आहे. बघा हा निधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम कडे आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता हस्तांतर करण्यासाठी 7,200 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या म्हणजेच महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे आलेला आहे. आज दुपारी 3 वाजता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु हे दोन्ही हप्ते सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही. तर या दोन्ही हप्त्यांसाठी राज्य सरकारकडून 3 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज फक्त तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता येणार नाही. तर या 2 हप्त्यांसोबत आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज फक्त मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही, जून महिन्याचा 12वा हप्ता येणार नाही. तर तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते येणार आहेत. त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना 10 हप्ते मिळाले आहेत. म्हणजे सरासरी 10 हप्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 15,000 रुपये मिळाले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील 10 हप्ते मिळाले नसतील त्यांच्यासाठी आज राज्य सरकारकडून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमचा अर्ज 10 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला होता. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 10 महिन्यांचे पैसे आलेले आहेत. एप्रिल पर्यंत सर्व बहिणींना पैसे सुद्धा आलेले आहेत. परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये या 10 हप्त्यांपैकी 5 हप्ते आले. काही बहिणींच्या खात्यामध्ये 10 हप्त्यांपैकी 8 हप्ते आले, 9 हप्ते आले. परंतु काही लाडक्या बहिणींना मागील 2 ते 3 हप्ते आलेले नाही. तर त्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या साईटला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना मागील 10 हप्ते मिळाले नसतील किंवा 10 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता मिळाला नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळणार आहेत. म्हणजेच कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही बहिणीला अर्धवट पैसे मिळणार नाही. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे. म्हणजेच मागील सर्व हप्ते आजच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर केले जाणार आहेत. परंतु त्या अगोदर तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतरच मागील 10च्या 10 हप्ते मिळणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना अजून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील आणि तुम्हाला मागील 10 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल तर तुम्ही सर्वांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे आणि जे अर्धवट पैसे आलेले असतील तर त्यामध्ये उरलेले पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज मी हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आणि जून महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता, जून महिन्याचा 12वा हप्ता हस्तांतर होणार आहे. तर त्यासाठी तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजेच दोन्ही हप्ते डीबीटीच्या माध्यमातून पात्र
पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमवणार आहे, तर यासाठी डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहे, तर त्यासाठी आज राज्य सरकारकडून डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. बघा सरासरी आज 1 कोटी बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे आणि उद्यासाठी 1 कोटी बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होऊ शकत नाहीत, त्यामुळे आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे आज 1 कोटी बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे आणि उद्यासाठी 1 कोटी बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या डीबीटीचं बटन आज दुपारी 3:46 दाबण्यात येणार आहे. आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या डीबीटीच्या माध्यमातून आज राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते येणार आहेत. बघा एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही, त्यामुळे 2 दिवसामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलेलं होतं की एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं, त्यामुळे आज आणि उद्या या 2 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 2 दिवसांमध्ये 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत. बघा तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते मिळाले आहेत, परंतु 10 हप्ते सोडताना पात्रता तपासली नव्हती, परंतु आता जो 11वा हप्ता सोडण्यात येणार आहे, 12वा हप्ता सोडण्यात येणार आहेत आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहेत. तर हे पैसे पात्रता तपासून सोडण्यात येणार आहेत. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी खरोखर पात्र असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज मे महिन्याचा 11वा हप्ता, जून महिन्याचा 12वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपण सर्वात अगोदर पात्रता सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या नियमांमध्ये बसत नसाल, पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. म्हणजेच एकाच दिवशी 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही, कारण डीबीटीची लिमिट 1 कोटी बहिणींची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही, कारण डीबीटीची लिमिट फक्त 1 कोटी बहिणींची आहे. म्हणजेच आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की डीबीटीची लिमिट 1 कोटी बहिणींची आहे. त्या दृष्टिकोनातून आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी या 20 जिल्ह्यांमधील असेल त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता, जून महिन्याचा 12वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज सर्वात अगोदर कोणाच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणाला पैसे येणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, म्हणजेच तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील, अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बघा, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या डीबीटीच्या मार्फतच तुमच्या बँक खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. अन्यथा ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल त्या बहिणीने लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज सर्व मिळून किती पैसे येणार आहे.
सोबतच ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत बघा लाडक्या बहिणींनो 20 जिल्हे बघून घेऊया. त्या अगोदर आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो आज मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच हे 1500 हे 1500 हे 3000 रुपये म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये 5500 रुपये विस्तांतर होणार आहेत. एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींना 5500 रुपये मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील 10 हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल किंवा या 10 हप्त्यांपैकी 8 हप्ते आलेले असेल, 2 हप्ते आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला मागील अर्धवट पैसे येणार आहे. तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागील पैसे येणार का. बघा लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना अर्धवट पैसे मिळाले असतील त्या बहिणींना आज पूर्ण पैसे देण्यात येणार आहेत. म्हणजेच जर लाडक्या बहिणींनो तुम्हाला 10 हप्त्यांपैकी एखादा हप्ता आलेला नसेल, सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील, ओवाळणीचे पैसे असतील तर ते पैसे आलेले नसतील तर तुम्ही एक काम करायचं आहे. ते काम केल्यानंतरच तुम्हाला मागील पैसे येणार आहे. तर ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे आज येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील असेल त्या बहिणींचे आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येऊन जातील. तर बघा लाडक्या बहिणींनो या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर. याच्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, कात्रज असेल, स्वारगेट असेल, शिवाजीनगर असेल, हांडाळवाडी असेल, म्हणजेच हे पुणे भागामधील सर्व तालुके असतील, जिल्हे असतील त्या ठिकाणी आज पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा सांगली जिल्हा, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा, पाचवा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, सोबतच 6वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 7वा जिल्हा लातूर, 8वा जिल्हा नांदेड, 9वा जिल्हा हिंगोली, 10वा जिल्हा परभणी, 11वा जिल्हा बीड जिल्हा, 12वा जिल्हा जालना, 13वा जिल्हा अहिल्यानगर, 14वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 15वा जिल्हा बुलढाणा, 16वा जिल्हा अकोला, 17वा जिल्हा वाशिम, 18वा जिल्हा अमरावती, 19वा जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो या 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. म्हणजेच सरासरी आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. उर्वरित 16 जे जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 10 हप्त्यांचे 15,000 रुपये आलेले असतील तर तुम्हाला आज मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता येणार आहे. परंतु त्या अगोदर आज राज्य सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्ते गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात. तर बघा लाडक्या बहिणींनो या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता गाडीची आहे. बघा ही पात्रता जुनीच आहे परंतु याच्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी गुढीपाडव्याला 4 चाकी गाडी घेतलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे, कारण तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नियमांचं उल्लंघन करत आहात. बघा लाडक्या बहिणींनो पहिलीच पात्रता गाडीची आहे. त्यामुळे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे तरच मला लाडकी बहीण योजनेचा पुढील 5 वर्षांसाठी घेता येणार आहे आणि आज दोन्ही हप्ते आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता नोकरीची आहे. बघा लाडक्या बहिणींनो जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, याच्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक
शिक्षक असेल म्हणजेच कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसावा तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता योजनांची आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत, लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावेत, म्हणजेच तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेत असावेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, पीएम किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, वयोश्री योजना असेल, म्हणजेच जर तुम्ही डबल योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही। तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी शेवटची आणि चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता उत्पन्नाची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे, परंतु ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांच्या खात्यामध्ये आज 2 हप्ते येणार नाही, त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। अन्यथा ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाहीत, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील तर त्या लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसलेले असतील त्या लाडक्या बहिणींना 4 योजनांच्या मार्फत 2 लाख रुपये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अर्जंट पैशांची गरज असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 30,000 रुपये ते 40,000 रुपयापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही 30 ते 40,000 रुपयापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या आधारावरती कर्ज सुद्धा घेऊ शकता। परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून ज्या 4 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर याच्यासाठी पात्रता असेल, कागदपत्रे असेल, सोबतच लाभ किती मिळणार आहे या गोष्टी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना शिलाई मशीन योजना, तर शिलाई मशीन योजनेचा ज्या लाडक्या बहिणींना अर्ज करायचा असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे। त्यानंतर जर तुमचा अर्ज पात्र ठरला तर तुम्हाला 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला या योजनेच्या मार्फत शिलाई मशीन देण्यात येणार नाहीत, तर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। परंतु या योजनेमध्ये सर्वात प्रथम प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा ज्या बहिणी लाडकी बहिणी आहेत म्हणजे त्यांचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे। आणि ज्या बहिणी अपंग असतील, निराधार असतील, विधवा असतील, सोबतच ज्या बहिणी एससी कास्ट मधील असतील, एसटी कास्ट मधील असतील, एनटीसी असेल, ओबीसी असेल म्हणजेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या कास्ट मधील असतील त्यांना सुद्धा सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, दुसरी योजना म्हणजे सौरचूल योजना, तर योजना इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना सौरचूल खरेदी करण्यासाठी सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना सौरचूल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे। सोबतच लाडक्या बहिणींना 3 गॅस मोफत देण्याची योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना 3 गॅस खरेदीसाठी 2,500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना त्या योजनेचा अर्ज करण्याची गरज भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या आधारावरती त्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना, म्हणजेच मसाला कुटण्याची मशीन सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच यासाठी तुमच्या खात्यामध्ये सबसिडी सुद्धा जमा केली जाणार आहे, तर ती सबसिडी 52,000 रुपयांची असणार आहे। परंतु यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतर डांका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये रक्कम
देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जी चौथी योजना सुरू करण्यात आलेली आहे ते म्हणजे पिठाची गिरणी, तर ही गिरणी खरेदी करण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींना 20,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। ज्या ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या पिठाची गिरणी योजनेचा अर्ज करायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितले आहे। परंतु ज्या बहिणींना मागील 10 हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल किंवा मागील 10 हप्त्यांपैकी फक्त 8 हप्ते आलेले असेल आणि 2 हप्ते आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे आणि ज्यांना गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील त्यांनी सुद्धा हेच काम करायचं आहे। तर ते काम म्हणजे तुम्ही काय करायचं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हेल्पलाईन नंबर आहे तर त्याच्यावरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे। तक्रार नोंदवल्यानंतर तुमचा अर्ज पात्र आहे का हे चेक केलं जाईल। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला मागील सर्व पैसे दिले जातील, गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे। हा नंबर म्हणजे 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे। याच्यावरती तुम्ही तक्रार नोंदवायची आहे किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवू शकता। त्यानंतर तुम्हाला सुद्धा पैसे देण्यात येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, मे हप्त्या संदर्भात आणि जून हप्त्या संदर्भात आणि गॅस संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।